उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामागे राजकारण? केंद्र सरकार आणि धनकडांमध्ये कुठे पडली ठिणगी? विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वस्थाचं कारण देत तडकाफडकी राजीनामा दिला. एवढंच नाही तर निरोप समारंभाच्या कार्यक्रमालाही धनखड उपस्थित राहणार नसल्याचं समोर आलंय. त्यामुळेच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मंगळवारी धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर तर्कवितर्क लढवले जात आहे. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत विरोधकांशी संभाषण करणाऱ्या धनखड यांच्यासोबत एका तासात नेमकं काय घडलं की त्यांना राजीनामा द्यावा लागला, असा सवाल काँग्रेसनं केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनखड राज्यसभेमध्ये उपस्थित होते. विरोधकांच्या गदारोळामुळे दुपारी 12:30 वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक होती. दुपारी 4 वाजता विरोधकांचा न्यायमूर्ती वर्मान विरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला. चर्चेनंतर पुन्हा 4:30 वाजता धनखड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला केंद्रीय मंत्री रिजिजू आणि JP नड्डांची मात्र दांडी होती. संध्याकाळी पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर अमित शहा, राजनाथ सिंह यांची देखील मंत्र्यांसोबत आणखीन एक बैठक झाली. दोन्ही बैठका न्यायमूर्ती वर्मांच्या महाभियोग संदर्भात असल्याची चर्चा आहे. याच बैठकीनंतर धनखड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. और सारा दिन तो हाउस में थे वो, तो स्वास्थ्य कैसे एकदम अचानक क्या कारण हुए, घंटे के अंदर के इस्तीफा ही देना पड़ गया. हम तो उनके लिए उम्मीद करते हैं कि दुआ करते हैं कि अल्लाह उनको लंबी उम्र दे और सेहत दे. ठाकरे गटाने यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. सभागृहात नड्डांनी सभापतींचे अधिकार हाती घेतल्यानंच त्यांनी राजीनामा दिल्याचा निशाणा खासदार राऊतांनी लगावलाय. अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप 24 बार उन्होंने बाद में सभा 24 बार उन्होंने कहा नहीं, ये युद्ध स्टॉप जो हुआ मेरे वजह से हुआ. अरे देश के साथ ये अपमानजनक है. अरे गुस्सा मत करो भैया, अरे गुस्सा मत करो. नथिंग विल गो ऑन रिकॉर्ड. व्हाटएवर आई विल से दैट विल गो ऑन रिकॉर्ड. यू शुड नो. खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांचा माईक बंद झाला आणि सभागृह नेते लीडर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवरून सभापतीचे, उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले. खरगेजी, तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल, जे सभापतीने सांगायला पाहिजे. ते लीडर ऑफ द हाऊस, भाजपचा नेता सांगतोय. हो, ते लीडर ऑफ द हाऊस. हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे. खरं तर जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ प्रचंड वादळी आणि वादग्रस्त ठरलाय. त्यातच पावसाळी अधिवेशनात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात लोकसभेत नोटीस देण्यात आली. तर राज्यसभेत मात्र सत्ताधाऱ्यांच्या आधीच विरोधकांनी महाभियोगाची नोटीस दिली. ही नोटीस सभापती धनखड यांनी स्वीकारली. त्यामुळे सरकारला श्रेय न घेता आल्यानं केंद्र सरकार आणि जगदीप धनखड यांच्यात ठिणगी पडली आणि त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे धनखड यांचा राजीनामा दिल्लीतील सत्ता केंद्राशी बिनसल्यामुळे की खरंच प्रकृतीच्या कारणास्तव यामागचं सत्य लवकरच समोर येईलच. आगामी उपराष्ट्रपती कोण असणार आणि सप्टेंबर नंतर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75 नंतर दिल्लीच्या वर्तुळात काय राजकीय घडामोडी घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.